अपघातामध्ये जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या एका शिक्षकाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना राहुरी फॅक्टरी परिसरात घडली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात संतापाची लाट उसळली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील केसापूर येथील रहिवासी दत्तात्रय तुकाराम शिंदे वय 51 व्यवसाय शिक्षक हे दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास देवळाली प्रवरा येथून राहुरी फॅक्टरीकडे आपल्या दुचाकीवरून जात होते। दरम्यान श्रीरामपूर रोडवरील देवळारी कॅम्प परिसरात त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने ती स्लिप झाली आणि ते रस्त्यावर पडले। या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या कडेला पडून राहिले। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची लूट केली। चोरट्याने सुमारे 60,000 रुपये किमतीची TVS ज्युपिटर क्रमांक MS17DA 2013 ही दुचाकी आणि अंदाजे 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन, खिशातील 1500 रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्र चोरून नेली। चोरीस गेलेल्या कागदपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ATM कार्ड तसेच शाळेचे जावक रजिस्टर, फाईल आणि मीटिंग डायरी यांचा समावेश आहे। दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर शिंदे यांच्या लक्षात हा प्रकार आला। त्यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शेळके करत आहेत। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लुटण्याच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे।